बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। जेव्हापासून गेल्या काही 2-3 तासापासून आपला वंचित बहुजन आघाडी विषयीचा म्हणजे प्रकाश आंबेडकरांविषयीचा व्हिडिओ पडलाय, तेव्हापासून वंचितच्या पदाधिकाऱ्यांचे असतील, वंचितच्या कार्यकर्त्यांचे असतील मेसेजेस येऊ लागलेत। दादा काळजी करू नका, आम्हालाही कळतंय नेमकं कुठे पाणी मुरतंय। या एका शब्दात तुम्ही समजू शकता नेमकं वातावरण कुण्या दिशेला चाललेलं आहे। आम्हालाही कळतंय नेमकं पाणी कुठे मुरतंय, या शब्दातच मी समजून गेलो। लक्षात घ्या, हे पदाधिकाऱ्यांचे जर हे बोल असे असतील तर सर्वसामान्य वंचितचा जो मतदार असेल त्याला देखील या गोष्टी कळल्या असतील की नेमकं आपल्याला करायचंय काय। ही लढाई आहे संविधानाच्या रक्षणाची, बाबासाहेबांनी घालून दिलेल्या संविधानाच्या रक्षणाची ही लढाई आहे। यात सर्वांनी उतरायला हवं, यावेळेस नाही तर कधीच नाही। ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायला हवी। मला वाटतं वंचितचा मतदार, हा बहुजन मतदार, सर्व वंचित समाज घटक हे सारे सुजाण आहेत, सुज्ञ आहेत आणि हे समजतात। भले नेत्याने एक निर्णय घेतलेला असेल पण आपल्याला काय करायचंय हा या सारा मतदार जाणून आहे। हा माझा आजचा विषय नाही खरं तर, पण तुम्हाला हा प्रसंग सांगणं मला फार गरजेचं वाटलं। गेल्या 2-3 तासापासून जेव्हापासून आपला व्हिडिओ पडलाय तेव्हापासून अनेक मेसेजेस येत आहेत, अनेक कॉल्स येत आहेत। आणखी एक प्रसंग मला तुम्हा सर्वांशी शेअर करायचा आहे, ज्याच्याविषयी आपले व्हिडिओ पाहणारे शिवसेना एक वादळचे बरेचसे व्हिडिओ पाहणारे जे आपले शिवसैनिक असतील, सर्वसामान्य महाराष्ट्रातले नागरिक असतील, त्यांनी देखील याच्यावर एक चिंता व्यक्त केली आहे की काँग्रेसचे संजय निरुपम, विशेषतः बाकी काँग्रेसच्या कुठल्या नेत्याचं नाव घेताना मला सहसा आपले व्ह्यूअर्स दिसत नाहीत, पण संजय निरुपमांविषयी बरेच जण व्यक्त होताना दिसत आहेत की संजय निरुपम नेमके आत बसून चाकरी कुणाची करतायत याच्यावर जरा ध्यान ठेवा। अगदी बरोबर म्हणालात तुम्ही, संजय निरुपम हे एक अवघड जागेचं दुखणच झालेलं आहे काँग्रेससाठी स्वतः। संजय निरुपम तसं पाहायला गेलं तर राजकारणातलं संपलेली व्यक्ती आहे, हिचं स्वतःचं राजकीय अस्तित्व नाही। संजय निरुपमचं राजकीय अस्तित्व नाही। ज्यावेळेस शिवसेनेत होते त्यावेळेस एक दबदबा होता, पण नंतर हा दबदबा संपत गेला। आज स्वतः काँग्रेस नेत्यांची या संजय निरुपम विषयी काय भावना आहे हे मी तुम्हाला दाखवेलच। एक व्हिडिओ तुम्हाला स्वतः मी नाना पटोलेंचा दाखवेल, पण ह्या संजय निरुपमाने आज ज्या वेळेस अमोल कीर्तीकर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार, खासदारकीचे अधिकृत उमेदवार ज्या वेळेस जाहीर होतात त्यावेळेस याने काय विधाने केली आहेत तुम्हाला एकदा दाखवतो, एकदा हा व्हिडिओ पहा। कराने की जो योजना थी उस योजना में से कॉन्ट्रैक्टर से उनने दलाली ली। जो खिचड़ी सप्लाई की गई थी उस खिचड़ी सप्लायर से उन्होंने दलाली खाई है, जिसकी छानबीन हो रही है। और ऐसे खिचड़ी चोर उम्मीदवार को शिवसेना ने हमारे सर पे थोपा है। हम इसका सरासर विरोध करते हैं। कम से कम मैं ऐसे खिचड़ी चोर उम्मीदवार के लिए काम नहीं करूंगा, ये मैं आज घोषणा कर रहा हूं। मुंबई की 4 सीटों पर अपने उम्मीदवार घोषित कर दिए हैं और मेरी जो जानकारी है 5वें सीट के उम्मीदवार भी वो कल परसों तक घोषित कर देंगे। मतलब मुंबई की 6 सीटों में से 5 सीटों पर शिवसेना लड़ेगी और 1 सीट खैरात की तरह कांग्रेस के लिए छोड़ दी गई। यह पूरा जो फैसला है कांग्रेस पार्टी को मुंबई में दफन करने वाला फैसला है। मैं इस फैसले का निषेध कर रहा हूं। जो मैं निषेध कर रहा हूं इसमें शिवसेना का नेतृत्व का भी निषेध कर रहा हूं और कांग्रेस के नेतृत्व ने जिसने नेगोशिएशन में हिस्सा लिया वो लोग नेगोशिएशन सही ढंग से नहीं कर पाए, इसकी भी निंदा करता हूं, निषेध कर रहा हूं। संजय निरुपम जर खुल्यामध्ये अशी विधानं करणार असेल तर आम्हाला देखील आमची मर्यादा तोडावी लागेल। हा संजय निरुपम ज्याची नगरसेवक व्हायची देखील लायकी नाही वाटत मला, हा अमोल कीर्तीकरांना खिचडीच्या बाबतीत काय काय दूषणं लावतोय। आता विचार करा शिवसैनिकांनो, या अशा माणसाकडे आपण खरंच लक्ष द्यायचं का? हे मीडिया घेवडी लोक आहेत, मीडिया घेवडी, यांना फक्त मीडियाच्या आसपास राहायचं असतं आणि कुठेतरी एक संभ्रमाचं वातावरण तयार करू द्यायचं असतं। हा म्हणतो मी तरी अशा माणसाचा प्रचार करणार नाही, हा म्हणतो। अरे तुझ्या प्रचारा वाचून राहिलंय कुठे? तू म्हणजे काँग्रेस नाही, तू म्हणजे काँग्रेसचा मतदार नाही, तू एक संजय निरुपम ही इंडिव्हिज्युअल व्यक्ती असू शकते आणि तुझ्या स्वतःच्या बाबतीत संजय निरुपम तुझ्या स्वतःच्या बाबतीत
काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय विचार करतायत जर तुम्हाला ऐकायचंय, आत्ताच थोड्या वेळापूर्वीच नाना पटोलेंचं हे विधान तुम्ही नक्की ऐका, तुम्हाला कळेल काँग्रेस पक्षश्रेष्ठी या माणसाच्या बाबतीत काय विचार करतायत. कारण ह्या माणसाने काँग्रेस पक्षश्रेष्ठींना देखील बोलण्यापासून सोडलेलं नाही. काय म्हणतात, नेगोसिएशनला जे बसले होते, म्हणजे जागांच्या वाटाघाटीमध्ये जे बसले होते, त्यांनी देखील व्यवस्थित वाटाघाटी केलेली नाही, असा ह्याचा आरोप आहे. हा आरोप हा इतर कुणावर नसून काँग्रेसच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींवर आहे, जो की जातो बाळासाहेब थोरातांवर आणि नाना पटोलेंवर, विजय वडेट्टीवारांवर. याच्या व्यतिरिक्त कुणावर असेल? मग अशा प्रकारे काँग्रेसच्या या 3 महत्वाच्या पक्षश्रेष्ठींवर बोलल्यानंतर यांच्या मनामध्ये ह्याच्याविषयी काही चांगली भावना असणार आहे. जरा एकदा नाना पटोलेंचा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल मी काय सांगतोय ते. मुंबईच्या जागा वाटपावरून संजय निरुपम हे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी काँग्रेसचा श्रद्धांजलीचा काळ सुरू झालेला अशी टीका केली आहे. काय सांगण्या संदर्भात? बघा, अशा अवास्तव शब्दाला आणि अशा वक्तव्याला काँग्रेस पक्षही भीक घालत नाही. स्वतःचा स्वार्थ जमला नाही तर अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, आणि पक्षाचे नेते आहेत त्यांना अनेकदा संधी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे निषेधार्थ आहे. आपण सांगता म्हणून मी याला सांगितलं. आता लोकशाहीची श्रद्धांजली करण्याचा भाजपने जो प्रयत्न केलेला आहे, संविधानच संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यावर तुटून पडण्याची वेळ आहे. अशा पद्धतीच्या मोठ्या नेत्यांनी वक्तव्य करू नये एवढा सल्ला आमचा आहे. ते पुढे बोलताना म्हणाले आहेत की काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करावा, नाहीतर माझ्यासाठी माझा मार्ग मोकळा आहे, असंही ते म्हणाले. काय नाना पटोले अतिशय स्पष्ट शब्दात म्हणाले, याला आम्ही अनेकदा संधी दिलेली आहे. या संजय निरुपमला आम्ही अनेकदा संधी दिलेली आहे. आम्ही अशा विधानांना, अशा वक्तव्यांना काँग्रेस भीक घालत नाही, अतिशय स्पष्ट शब्दात नाना पटोले म्हणाले. आणि याच्या पुढे जाऊन हा धमकी काय देतोय, मला माझा मार्ग मोकळा आहे, मला माझा मार्ग मोकळा आहे. काय करू शकता? जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाच्या घराबाहेर जाऊन ते झाडू वगैरे मारण्याचं काम करू शकतात तुम्ही. एवढंच एक काम करू शकतात संजय निरुपम. त्याच्या व्यतिरिक्त संजय निरुपम काहीही करू शकत नाही. आणि काय फरक पडतो काँग्रेसला? विचार करा, सध्याच्या घडीला अशी परिस्थिती आहे, या भारतीय जनता पक्षाच्या आणि ह्या टोळ्यांच्या विरोधात जो आपल्या बाजूने उभा राहील, त्याला घेऊन जो येईल त्याच्या सोबत नाही येणार त्याच्याशिवाय, ही लढाई लढायची आहे. आणि अशा प्रकारचे जर घरचे आहेर द्यायचे काम करू लागले हे काँग्रेसची मंडळी, तर ह्यांना लागलीच त्यांचा समाचार घेण्याचं काम आपण मात्र नक्की करू. काँग्रेसने खरं तर अशांना गप्प करावं, नाहीतर आम्हाला चांगल्या प्रकारे गप्प करता येतं. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला एक सांगतो, ह्या सगळ्या अंतर्गत कलहाचा फायदा कोण घेतं माहितीये? या अंतर्गत कलहाचा फायदा घ्यायला टपून बसलेले असतात ती पिल्ल, कोकणातली, ती सिंधुदुर्गातली, ती 1.5 फुटाची पिल्ल. त्यांच्या ह्या पिलावरी लागलीच चालू होतात. संजय निरुपमला आतल्या गोष्टी माहिती आहेत, संजय निरुपमला याव माहिती आहे, संजय निरुपमला त्याव माहिती आहे. म्हणजे ज्यावेळेस संजय निरुपम यांच्या विरोधात बोलतो त्यावेळेस हा यांना जवळचा वाटतो. म्हणजे समजते तुम्हाला पाणी कुठे कुठे कसं कसं मुरता येते. असो, एक गोष्ट तुमच्या सर्वांसमोर पुन्हा एकदा क्लिअर करतो, लक्षात घ्या शिवसैनिकांनो. आज आपण 17 उमेदवारांची नावं जाहीर केली आणि संजय निरुपम सारख्या लुळ्या पांगळ्यांची अशी विधानं आली. तुम्ही विचार करा, शिवसेनेचे 23, ज्यावेळेस शिवसेना लढायची युतीमध्ये 23 जागांवर लढायची आणि 18 विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे, 18 विद्यमान. आपण 18 विद्यमान खासदारांची देखील यादी जाहीर केलेली नाही अजून. 18 विद्यमान असताना आता हे तर कमीत कमी काँग्रेसच्या या असल्या लुळ्या लंगड्या नेत्यांनी, म्हणजे संजय निरुपम सारख्या नेत्यांनी तर बोलूच नाही की तुमच्याकडे राहिलेत किती वगैरे वगैरे. ज्यांचा स्वतःचा एकही खासदार नाही, म्हणजे ह्या अशा लुळ्या लंगड्यांचा, त्यांनी आम्हाला शिकवू नये. काँग्रेसचं नेतृत्व अतिशय योग्य पद्धतीने चाललेलं आहे, पण हे लुळे लंगडे नेते आहेत ना काही, हे संजय निरुपम सारखे, हे याच्यामध्ये मीठ घालवण्याचं काम करत आहेत. आज 16-17 उमेदवारांची नावं जाहीर झाली. अनिल देसाई साहेबांसकट 17 उमेदवार. खऱ्या अर्थाने ही लिस्ट थोडी मोठी असणार आहे, कारण शिवसेना हा मोठा पक्ष आहे या महायुतीतला, महाविकास आघाडीतला. आता ह्या जागांच्या अदला बदलांचं ह्याने काय सांगितलं, 5 जागा जवळपास शिवसेना लढते मुंबईतनं. 4 जाहीर झालेल्या आहेत आणि 1 जागा लवकरच जाहीर होईल. म्हणजे आता विचार करा, मुंबईतनं जर 5 जागा शिवसेना लढते, 1 जागा काँग्रेसला देऊ करते. खऱ्या अर्थाने काँग्रेसने हा विचार करायला पाहिजे की आपल्याकडे जागा किती आहेत सध्याच्या घडीला, महाराष्ट्रातनं विद्यमान खासदार किती आहेत, हा विचार करायला हवा. आणि दुसरी गोष्ट, जर हाच न्याय लावायचा झाला तर मग काँग्रेसची, जे शाहू महाराजांना आपण पाठिंबा दिलेला आहे महाविकास आघाडी धर्म म्हणून, विद्यमान खासदाराची जागा आपण काँग्रेसला सोडली, कोल्हापूरची जागा.
तोच न्याय लावायचा झाला तर रामटेकची जागा पहा, कृपाल तुमानेंची जागा, ही देखील आपण काँग्रेसला सोडली. तोच न्याय लावायचा झाला तर अमरावतीची जागा पहा, ही देखील आपण सोडली, विद्यमान खासदाराची जागा. तोच न्याय लावायचा जर झाला तर हातकणंगलेची जागा आहे. विचार करा, एक साधंसं उदाहरण देतो मी तुम्हाला. ज्या वेळेस पिंपरी चिंचवडची आणि कसब्याची पोटनिवडणूक होती, शिवसेनेचा अतिशय भक्कम उमेदवार असताना देखील, बघा उदाहरण पटतंय का तुम्हाला, आपण एक युती धर्म म्हणून आपण काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. एक ठिकाणाचा अपवाद सोडता दुसऱ्या ठिकाणी कसब्यामध्ये दंगेकर निवडून आले म्हणा काहीशा मतांनी, आणि जर तिथे अपक्ष उभे नसते राहिले तर कदाचित दुसरा आमदार देखील निवडून आला असता. आपण युती धर्म म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेसला पाठिंबा देतो, जिथे आपले मजबूत उमेदवार असताना देखील आपण हे पाठिंबे देऊ करतो. त्याचाच अर्थ असा असतो कुठे ना कुठेतरी याची परतफेड घ्यायची पण असते. अगदी तेच चालू आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचा जोर हा सर्वाधिक आहे, हे शिवसेनेचं आणि काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व जाणतं. ह्या जोराचा फायदा महाविकास आघाडी म्हणून आपल्या देशभरात जवळपास मोदींना उलथवून लावायचे इतके खासदार निवडून आणायचे, त्यासाठी एक एक जागा ही महत्वाची आहे. आज ही भांडण्याची वेळ नाही की तुम्हाला किती आम्हाला किती, खैरातमध्ये टाकल्यासारखं वगैरे हा निरूपम काहीतरी बरळला, पण ही ती वेळ नाही. आपल्याला एक एक खासदार निवडून आणणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे जर ही जागा तुम्हाला निवडून आणता येते तर तुम्ही लढा, ही जागा आम्हाला निवडून आणता येते तर आम्ही लढतो. अशा प्रकारचं आपण नागपूरची जागा देऊ केली, हातकणंगले आपण राजू शेट्टींना देऊ करतो, त्यांना पाठिंबा देऊ करतोय विद्यमान खासदार तिथे असताना देखील. मग तिकडच्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेचा अन्याय नाही का? या सगळ्या गोष्टींचा एक ताळमेळ लावायचा असतो, एक बॅलन्स करून भूमिका घ्यायची असते. असं तोंडात शब्द आले, तोंडातल्या वाफा तोंडातच उडवायच्या, या अशा प्रकारचे संजय निरुपमांसारखे नेते मला राजकारणातले अपरिपक्व नेते वाटतात. शिवसैनिकांनो, ह्यांच्यावर जास्त लक्ष देण्याची मला तरी गरज भासत नाही. तुम्ही याच्यावर जास्त विचार करू नका. काँग्रेसचे नेतृत्व काय म्हटले तुम्ही सर्वांनी ऐकले, नाना पटोले काय म्हटलेले आहेत. त्यामुळे तुर्तास इथेच यांना पूर्ण विराम द्या. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.